15 लाखामध्ये 2 मजलीचे रो हाऊस आलेले, तुम्ही टायटल वाचलेले, त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. या व्हिडिओमध्ये मी एक रिक्वेस्ट करणार आहे की कृपया तुम्ही लक्ष देऊन हे व्हिडिओ बघा. मी संपूर्ण माहिती स्वतःच्या जबाबदारीवर बोलणार आहे, कारण की लोक नुसते टायटल बघून फोन करत असतात. तर आता नंबर नाही भेटणार आहे, तुम्हाला कमेंट करायला लागणार आहे की तुम्हाला 15 लाखाचे हे रो हाऊस पाहिजे असेल तर तुम्ही संपूर्ण पहिलं लोकेशन जाणून घ्या. आणि खरंच 15 लाखामध्ये हे पुण्यामध्ये कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आणि बस स्टॉप, पाणी सगळं काही आहे आणि 15 लाखामध्ये हे रो हाऊस विकायचं आहे. पुढे मी चर्चा करणार आहे की कुठल्या लोकेशन मध्ये हे खरंच 15 लाखामध्ये हे विकायचं आहे रो हाऊस. आणि मित्रांनो, बरोबरच ह्याच्याबरोबर अजून 2 ते 3 प्रॉपर्टीची माहिती सुद्धा देणार आहे. एक टाउनशिप पण घर आलेले, टाउनशिप सोसायटी मध्ये फ्लॅट आलेले, खूप भारी आहे. आणि 3 गुंठे सुद्धा कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये एकदम भारी 3 गुंठे जागा प्लॉट सुद्धा आलेले. हे जेवढ्या प्रॉपर्टी आहे हे सगळे पुण्यामधल्याच प्रॉपर्टी असणार आहे. पण तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार आहे, तर व्हिडिओ सोडू नका, कारण की प्रॉपर्टी अशी भेटत नाही, माहिती घ्यायला लागती. ओके. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मित्रांनो, मी एक वेळेस असा होता की 2-2, 3-3 डायरेक्ट दिवसभरातून व्हिडिओ टाकायचे प्रॉपर्टीचे आणि खरंच मालकांचे नंबर द्यायचं. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही वाटलंच तर जाऊन तिथं चेक करा, तिकडे नंबर नसेल मालकांचे, कारण की त्या प्रॉपर्ट्या सेल झालेले. आता इथं काय करतो, 15 दिवसामध्ये एक 4-8 दिवसामध्ये व्हिडिओ टाकत असतो. तरी पण काही लोक बोलतात की काहीतरी बोलत असेल, काहीतरी फेक प्रॉपर्टीची माहिती देत असेल. तर मित्रांनो, माफ करा, मी खोटं बोलायला इथं नाही आलेले. जी काही माहिती देणार ना ती योग्य आणि खरीच माहिती देणार आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती. बघा, इथं आज जे आहे ना, खरंच 15 लाखामध्ये हे रो हाऊस विकायला आलेले. थोडंसं सबूर धरा, मी तुम्हाला समधी ह्या रो हाऊस बद्दल माहिती देणार आहे. ह्याचं लोकेशन काय असणार आहे आणि 15 लाखाचं खरंच आहे हे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही गेले तर थोडंफार निगोशिएबल पण होऊ शकतो, पण तुम्हाला आवडायला पाहिजे ना. तुम्हाला तर पोस्टर मधले जे बघितले तेच घर पाहिजे. विचार करा तुम्ही की खरंच तशा प्रॉपर्ट्या जे दिसतात पोस्टर मध्ये असतात का, तुम्ही सांगा मला. एखादा फ्लॅट पण घ्यायला गेले सिटी मध्ये तर काय भाव चालू आहे? एखादा 350, 400, 350 असतो 1 BHK आजकाल, 400 तर नसतो. आणि त्या फ्लॅटचे भाव 25 लाख, 30 लाख 1 BHK त्याची बोलतो मी, बरोबर ना. आणि बघायला गेलं एखादा रो हाऊस पुण्यामध्ये सिटीमध्ये घ्यायला गेले 2 गुंठ्यामध्ये बांधलेलं तर 1 करोडच्या वरती आजकाल त्याचे भाव चाललेले आहे. चालले का नाही तुम्ही विचारा, वाटलंच तर तुमच्याकडे नंबर असणार एजंट ब्रोकर लोकांचे, बरोबर आहे का नाही. 70-80 लाखामध्ये भेटतात. आणि अनधिकृत बांधकाम जे आहे ना, असं टाइमपास म्हणून बनवले जिथं लोन होत नाही, ते 50 आणि 60 लाखामध्ये पण असतात. पण तिथं प्रायव्हेट लोन घ्यायला लागतं. आणि जिथं तुम्हाला कुठल्या पण बँका लोन देऊ शकतात त्या प्रॉपर्ट्या महाग असतात, हे लक्षामध्ये ठेवा, कारण की क्लिअर कट पेपर असतात, बरोबर ना. बरं, आज आपल्याकडं एक 18 लाखामध्ये, 18 नाही 20 बोलतात ते, पण निगोशिएबल करून 18 लाखामध्ये होणार. त्याच्या खाली 1 रुपया सुद्धा कमी नाही होणार, कारण की हे तोंड जे आहे ना सत्यच बोलण्यासाठी आहे. मी 20 लाख नाही बोलणार. मला मालकाने सांगितलं तुम्ही 20 लाख बोला. मी म्हंटल की का साहेब असं? ते म्हणतात की तुम्ही 18 बोलले तर लोक 16 आणि 14 वर येतात. त्यांना काय बोलायचं आता, कारण की त्यांच्या बरोबर घडलं तसं. तर बघा, तुम्हाला ही प्रॉपर्टी 18 लाखापासून आपण सुरुवात करू. आणि ह्या प्रॉपर्टीची माहिती ऐकून घ्या. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करायचे, तुम्हाला थोडंसं कष्ट देणार आहे. या 18 लाखाचा फ्लॅट जो आहे
तो टाउनशिप मध्ये आहे, फक्त तिथं स्विमिंग पूल नाही, बाकीचं क्लब हाऊस आहे, मग गार्डन आहे, चिल्ड्रन गार्डन, सगळं काही. फक्त एकच गोष्ट नाही, स्विमिंग पूल तिथं नाहीये. बाकीच्या समजा जे टाउनशिप मध्ये पाहिजे ना ते सगळ्या सुख सुविधा आहे. क्रिकेट ते काय म्हणतात ना, क्रिकेट ग्राउंड किंवा प्ले ग्राउंड पोरांचं, एक्सरसाइज पार्क, सगळं काही तिथं आहे. 1 BHK आहे आणि थेट 18 लाखामध्ये आहे. आणि हा जो लोकेशन ठरणार आहे तर हे कुठला आहे विचार करा. हे चाकण मधला लोकेशन आहे साहेब, चाकण, पुणे चाकण मध्ये 18 लाखामध्ये आहे. आता असंच 1 BHK फ्लॅट तुम्ही धानोरी, लोहगाव धानोरी तिथं येऊन बघा, 40-50च्या वरतीच चालू आहे. वाटलंच तर जाऊन बघा, चेक करा सोसायट्या, आणि जे टाउनशिप असणार आहे तिथं तोच भाव चालू आहे. पण हे चाकण मध्ये आहे म्हणून हे 18 लाखालाच विकायचे, बरोबर ना. आणि ओनर 1 पैसा कमी नाही करणार आहे. आणि 2% जे एजंट आहे, आपलं ऑफिस आहे आपला, तिथले 2% कमिशन तुम्हाला द्यायला लागणार आहे. तुम्हाला हे फ्लॅट बघायचे असेल, हे जे फोटो किंवा ह्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला, तर मला कमेंट बॉक्समध्ये चाकण 18 लाख रुपये 1 BHK फ्लॅट हा मेसेज करा तुम्ही, बरोबर ना. आणि बघायला गेलं खूप भारी लोकेशन आहे, सोडू नका तुम्ही, कारण की माहिती तुमच्यासाठी इथंच देणार आहे मी. ओके, बरं, अजून आपण एक 3 गुंठे प्लॉट बद्दल बोलू. 3 गुंठेचे प्लॉट आहे. मला माहिती 15 लाखाबद्दल बोलायचं, मला बोलणार मी, थोडंसं थांबा. हे जे 3 गुंठे आहे हे पण अर्जंट मध्येच विकायला आहे. आता हे 3 गुंठे जे आहे ना, प्रत्येकात 50 लाख रुपयाचा भाव त्यांनी ठेवलेले, पण ते म्हटले, ओनर बोलले की निगोशिएबल आहे. असं नाही की ते एक रेट धरून चालणार आहे, निगोशिएबल करणार. बघा काय होतं माहिती का, एकदमच 10 ठेवले, 20 ठेवले तर माणूस काय बोलतो माहिती का, अजून अर्धी किंमत पाडावी, अजून अर्धी किंमत पाडावी. आता तिथं जे प्लॉटचे भाव चालू आहे तुम्हाला माहिती, मी चला डायरेक्ट नाव घेतो, खेसे पार्क, धानोरी, लोहगाव, त्याच्या मध्यस्थ जो लोकेशन आहे खेसे पार्क, संपूर्ण आजूबाजूला सगळे बंगलो आहे तिथं. आणि ह्याच लोकेशन मध्ये थेट 3 गुंठ्याचे प्लॉट आहे. ओनर बोलले की लोन वगैरे सगळं काही होऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. फक्त इथं जे आहे हे 3 गुंठे थेट एक संगत मालकाला विकायचे. 50चा रेट दिलेला त्यांनी. जे भाव चालू आहे तिथं ते भाव तुम्ही सर्च करायचं आणि डायरेक्ट मालकाला बोलायचं की आम्हाला हे पाहिजे. आणि तिथं कसं माहिती का, प्रॉब्लेम काय माहिती, तिथं एकतर असे लांब लांब स्केअर टाईप मध्ये नाहीये, डायरेक्ट एकदम उभे प्लॉट आहे. कोणाकोणाचे असे वेगळे झालेले, त्रिकोण झालेले. पण हा जो प्लॉट जो आहे ना, हे चौरस प्लॉट आहे. काय चौकन प्लॉट आहे एकदम. संपूर्ण 3 गुंठे जे आहे ना चौरस मध्ये येणारे, टेबल टॉप येणारे, हे लक्षामध्ये ठेवा. असं नाही की हे त्रिकोण पीस असणार आहे का सरळ असणार आहे, कारण की तिथं जसा आकार असणाऱ्या प्लॉटला तसे तिथं रेट दिलेले. कारण की लोकांनी एक वेळेस तिथं खूप चिल्लर भावामध्ये घेतले होते, एकदम चिल्लर भावामध्ये. आम्हाला जेव्हा माहित होतं ना की खेसे पार्क आहे, आम्ही तिथं जायचं पण नाही, कवा बघितलं पण नाही. कारण की खेसे पार्क जो आहे ना खूप मोठं आहे, आतमध्ये खूप मोठं आहे. बघा विचार करा, तुम्ही कवा आले असन धानोरी, लोहगाव, खेसे पार्क या साईडला, तर हा एरिया जो आहे ना खूप मोठा एरिया आहे आतमधला. आणि सगळे बंगलो टाईप आहे. तुम्हाला मार्केट वगैरे, दुकानं वगैरे सगळं काही तुम्हाला भेटणार इथं. शाळा, कॉलेजेस सगळे. तुम्हाला हे प्लॉट घेतले ना तर डायरेक्ट तुम्ही तुमचं घर बनवायला लागायचंय. बरं, अजून एक सांगतो की तुम्हाला कुठल्याही बँकेचे लोन पाहिजे, तुम्ही ओनरला विचारा, ते ओनर तुम्हाला सांगणार कुठल्या बँकेचे होऊ शकतात लोन. आणि 1.5 करोड म्हणजे 50 लाखाने 3 गुंठ्याचे धरले तर 1.5 करोड असणार आहे. ओके, आता तुम्हाला हे प्लॉट खरेदी करायचे असेल
तर ह्याच्यासाठी तुम्हाला एक मेसेज करावा लागणार आहे. खेसे पार्क धानोरी 3 गुंठ्याचे प्लॉट एवढं मेसेज करा. तुम्हाला नंबर तवा भेटणार आहे साहेब, बरोबर ना. आता हे सिस्टम का काढावं लागलं माहिती का? खूप असे लोक भेटतात की ते नुसतं टाइमपास करतात फोनवरती, त्यांना काय घेणं बिणं नाहीये, फक्त टाइमपासला विचारपूस करायला फोन करत असतात. म्हणून हा सिस्टम काढलेला आहे. ओके, चला, तुम्हाला पाहिजे असेल हे प्लॉट 3 गुंठ्याचे खेसे पार्कचे, तर तुम्हाला खेसे पार्क धानोरी 3 गुंठे हे प्लॉट म्हणून मेसेज करायला लागणार आहे कमेंट बॉक्समध्ये. तेव्हा तुम्हाला नंबर दिला जाणार आहे, त्यावेळेस तुम्ही बोलून घ्या. ओके, चला, अजून आपण मेन मुद्दा कुठे आहे? 15 लाखाचे हे घर, हे रो हाऊस कुठल्या भागामध्ये आहे? तर चला, आणि खरंच 15 लाखामध्ये हे 2 मजलीचे रो हाऊस आहे. आणि बघायला गेलं रो हाऊसच असणार आहे. खाली 1 RK आहे, वरती 1 RK आहे, छोटेच आहे पण खूप भारी लोकेशन मध्ये. कुठलं लोकेशन भारी? अहो, हडपसर मध्ये आहे. कुठं? हडपसर मध्ये एकदम भारी लोकेशन आहे. आणि लोन वगैरे काय होणार काय नाही होणार, तुम्ही यायचं, मालकाला थेट विचारायचं, पेपर वगैरे क्लिअर कट आहे, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला तिथं. आणि हे किती अर्ध्या गुंठ्यामध्ये आहे का काय किती गुंठ्यामध्ये आहे ते तुम्ही यायचं, बघायचं डायरेक्टली. कारण की ह्याची किंमतच तशी 15 लाख ठेवलेली आहे. आणि येऊन तुम्ही तिकडे तुम्हाला निगोशिएबल करायचं असेल तर तुम्ही थेट, आम्ही तुम्हाला मालकाबरोबर भेट घालून देणार आहे. तुम्ही मालकाबरोबर बोलून घ्या. आणि खरंच त्यांना गरज आहे, जे काय असणार आहे बघा, ते माणसाने जे काढलं ना घर, एकदमच कमी भावामध्ये काढलेले. तुम्ही डायरेक्टली बोला त्यांच्या बरोबर, जे काय असणार आहे, पण एकदमच कमी नाही होणार आहे भाव, हे लक्षामध्ये ठेवा. नाही तर तुम्हाला असं वाटणार आहे की खूप अजून उतरून डायरेक्टली 3-4 लाखामध्ये कोण द्यायला पाहिजे. नाही, असं होऊन जातो. एक लोक असे करतात की आपली आहे वस्तू तर ले भारी आणि दुसऱ्याची आहे तर चिल्लर एकदम. तसं करू नका. जे भाव चालू आहे त्याच भावामध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे. ओके, चला, भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी. हा, तुम्हाला हे इथं यायचं असेल तर कसं काय संपर्क करणार? तुम्ही हडपसर 15 लाख हे मेसेज करायचे कमेंट बॉक्समध्ये. आणि खोटा व्हिडिओ नाही, पुन्हा सांगणार मी खोटा व्हिडिओ बनवत नाही. तुम्ही हडपसर 15 लाख रो हाऊस करा, तुम्हाला नंबर दिला जाईल आणि त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. पण तुम्ही रात्री करणार, तुम्ही तुमच्या वेळेला मेसेज करणार, तुम्ही मेसेज करून ठेवायचं. तुम्हाला नंबर जसं कमेंट चेक करतो आम्ही तसं तुम्हाला भेटून जाणार आहे. ओके, नाही तर तुम्हाला असं वाटणार की लगेच नंबर येणार, रात्री 2 वाजता पण केलं तर, तसं नाही. ओके, भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल बरोबर. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.